आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज आपल्या 5531 लवंगी मिरचीचा पहिला तोडा आमच्या शेजारील चकाचक ग्रुप तोडा करत आहे. आता आपण त्यांचं प्रत्यक्ष कामकाज पाहूया. पहिलं म्हटलं की पहिल्याचा आनंद हा गगनात मावत नसतो. तर कसं काही ना, पण ह्या चौफुला क्षेत्रावरील मिरचीनं जोर धरलेला आहे. तसंच चारही पिकांनी जोर धरलेला आहे. आणि सांगायचं म्हणजे आज आपण पहिला तोडा घेत आहोत. बघा, तुमचे शुभ आशीर्वाद माझ्या पाठीशी राहून दे. तुम्ही एक प्रकारची मला प्रेरणा द्या. त्याच्या जोरावर मी या शेतीकडे थोडंफार लक्ष देत जाईन, करत जाईन, करून घेत जाईन. तर आता तोडा, मिरचीचा तोडा आधी तिसऱ्यांदा भांगलडीचा आपण फेरा घेणार आहोत. म्हणजे ह्या चकाचक ग्रुपला तास 2 तास मिरच्या तोडली आणि राहिलेल्या वेळात त्यांच्या सुट्टीच्या टायमापर्यंत आपण भांगलून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आजचं हे कामाचं नियोजन आहे. मिरचीचा पहिला तोडा, जसं पहिला मूल झाल्यानंतर आनंद होतो तसं मला देखील आनंद होतो. तर काय दिला आनंद सुख हे मान्यता आहे. मिरचीच्या पहिल्या तोड्याचं दृश्य चकाचक ग्रुपमधील तसा ग्रुप हा मोठा आहे, 10-12 बायकांचा आहे. परंतु त्यांना आता मागणी वाढलेली आहे. त्यामुळं निम्मा ग्रुप दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेले आणि निम्मा ग्रुप माझ्याकडे आलेले आहे. पावसाची सकाळीच सर येऊन गेल्यामुळं थोडं गवत वगैरे घसरलं जातं, निसरडं होतं. त्यासाठी त्यांना म्हटलं की अशा नसं मिरच्याचा तोडा घ्या आणि राहिलेल्या वेळेत आपण भांगलणीचं काम करू. कारण रणरागिणी ग्रुपनं थोडी घाण करून ठेवलेली आहे. थोडंच खळबळ राहिलेलं आहे. पण त्यांनी पैसे जादा देतो म्हणून सांगितलं, पण त्यांनी केलं नाही. मग असं जर का शेतकऱ्याला अडचणीत आणणारा एखादा ग्रुप असेल, महिला असतील, तर त्यांना आम्ही दुसऱ्यांदा पुन्हा कधीच कामाला सांगत नाही. तर असू दे, त्यांच्या संग, माझ्या संग, मला पटलं, मी केलं, बाकी विषय निराळा. आपल्या आवडी शहरातील बांबू, तर या बांबूला आता कोंब फुटलेला आहे प्रत्यक्ष. पहा, अशा प्रकारे या बांबूच्या कंदातून अशा प्रकारे बांबू उगवून यायला आले. त्याच्या कांडे देखील आपल्याला स्पष्ट दिसतात. शिवाय या ठिकाणी मिरची आहे. पहा, 55-31ची मिरची. आम्ही आलं तर आलं, गेलं तर गेलं. कारण ऐन उन्हाळ्यात हे आलं केलं होतं आणि त्याची आशा सोडून दिलेली होती. पण भगवंताची कृपा, संपूर्ण आलं उगवून आलेलं आहे. म्हणजे ते देखील आपल्याला पीक मिळणार आहे. शिवाय त्यानंतर चौफुला क्षेत्रातील ही 13-0-0-7ची ऊसाची लागण. म्हणजे चारही पिकं आता जोमायला लागलेले आहेत. पण त्यासाठी थोडा हिसाबी रिकामा करावा लागतो. आता पहा, 2 आठवडे झालेले नाहीत, तोपर्यंत हे तणकाट उगवून आलेलं आहे. तर आपल्याला ह्यासाठी आता चकाचक ग्रुपलाच आपण निमंत्रित केलेलं आहे. त्यांचं कामकाज युद्ध पातळी सुरू आहे. एक घाण करते आणि एक घाण काढते, अशी अवस्था झालेली आहे. ठीक आहे, आपण बघा काय कोण काय सांगते का आपल्याला. त्या ग्रुपनं तोडलेली आहे या मोठ्या मोठ्या मिरच्या. आज आष्टेगावचा बाजार असल्यामुळं आमच्या पाहुण्यांनाच फोन करून सांगितले की अशानं सर आज मिरच्या घेऊन येतो. ठीक आहे म्हटलं सर. आनंदीबाईंना बोलायला सवय नाही. ठीक आहे. हां, चकाच्या ग्रुपला जवळजवळ 3 आठवड्याचा कालावधी या आवडी शहरातील कामाला लागणार आहे. भांगलन आणि मिरच्या तोडणी, जशी मागणी येईल त्या पद्धतीनं आपण पुरवठा करणार आहोत. ओके, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रकारे भरलेल्या बादली म्हणा, टोपली आणलेली आहे. आता त्या थोड्या वेळात बॅगेमध्ये होतील. 10 ते 12 किलोच्या या पिशव्या असतात. पिशवीच्या क्षमतेनुसार हा माल भरला जातो.
ओके, काय असेल ती हां, काय 15-20 किलोची असेल तरी चालेल. तर अशा प्रकारे हे पॅकिंग करून आपण मार्केटला दिलीप निकम यांच्याकडे आपण पाठवणार आहोत. काल आदल्या दिवशी त्यांना फोन केला, त्यांनी यस म्हणले. आज आष्ट्याचा बाजारही असल्यामुळं मिरचीचा खप असणार आहे. पावसामुळं कामामध्ये अनेक व्यत्यय येतात आणि मिरचीला तोडताना घाई गडबड करून चालत नाही, कारण झाडच उपटण्याची शक्यता असते. झाडच जर उपटून गेले तर पुन्हा काय खाणार, म्हणून अगदी काळजीपूर्वक हळूवार हे कामकाज असतं. ठीक आहे, यांच्या कामाला आपण बेस्ट लेग देऊया. मार्केटपेक्षा आष्ट्यातलं मार्केट हे चांगल्या प्रकारे आहे. कोल्हापूर 30च्या आसपास खेळतो आहे. आमचं आष्ट्यातलं मार्केट हे 35-40च्या दरम्यान खेळत आहे. माल चांगला असेल तर 40 मिळेल, नसेल तर 35 मिळेल. पण कोल्हापूरपेक्षा आष्ट्यातील पांडुरंग निकम, त्यांना दिलीप निकम असेही म्हटलं जातं, तर त्यांच्याकडे आपण ह्या मिरच्या पाठवणार आहोत. आमच्या आष्टा गावातील सर्व नागरिकांना ह्या मिरचीचा आनंद भेटेल. ओके.